ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा युतीमध्ये असलेल्या भाजपला उद्घाटनप्रसंगी डावलण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आपल्यासोबत जोडलेले आमदार निरंजन डावखरे भाजपचे आमदार आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीत पुन्हा एकदा युतीमध्ये असणाऱ्या भाजपला विकास कामासंदर्भात उद्घाटन विरुद्ध झाले होते। स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असलेले त्यावेळेस भाजपला डावलण्याचा समोर प्रकार आलेला आहे। याच्यामध्ये मी माझ्या वतीने एक हक्कभंगाचं पत्र हे माननीय सभापतींना, आमच्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेबांना दिलेला आहे आणि याच्याबद्दलचा जो प्रस्ताव आहे तो हक्कभंग समितीकडे जाऊन याच्यामध्ये प्रशासनामधले जे कोण अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील, कारण हे विकास कामांचे ज्यावेळेस उद्घाटनं येतात त्यावेळेस प्रशासनाची जबाबदारी राहते की त्यांनी पक्षविरहित याच्यामध्ये जे कोण आमदार आहेत, जे कोण लोकप्रतिनिधी आहेत, मग ते सत्ता पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे असो, या लोकांना या कार्यक्रमांना निमंत्रित करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची राहते आणि त्याच्यामुळे प्रशासनामध्ये जे कोण याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी ही मी आमच्या सभापतींकडे केलेली आहे। मात्र निवडणुका आल्या की भाजप सोबत घेऊन चालायचं, मात्र अशा वेळेस विकास कामाच्या वेळेस अनेक वेळा तुम्ही लक्षवेधी मांडायचे आणि त्यावेळेसच नेमकं डावळाचं कुठंतरी अपमान करण्याचं काम करतात का प्रशासन असलेल्या सत्ताधारी शिवसेनेवाले? याच्यामध्ये खरं तर श्रेयवादाचा विषय जर होत असेल तर हे श्रेय सर्वस्वी लोकांचं आहे, जनतेचं आहे, लोकांच्या हितासाठी आपण केलेले हे कार्यक्रम असतात। त्याच्यामुळे याच्यामध्ये मला असं वाटतं की फक्त सोयीपुरतं आपण राजकारण न बघता याच्यामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन ज्यावेळेस आपण कार्यक्रम करतो त्यावेळेस त्या कार्यक्रमाला कुठेतरी एक चांगला फलितार्थ भेटतो, नाहीतर मग त्याच्यावरती लोक हे बोटं उचलत राहणार। मात्र महापौरांचं म्हणणं आहे, शर्मिला पिंपळकरचं वेळोवेळी आम्ही त्यांना कळवलेलं आहे, तशा सह्या देखील आहेत। दुसरीकडे पाहिलं एम ए मराठीचा देखील कार्यक्रम होता, त्याविषयी देखील ट्रॅफिक जो विषय आहे, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तो पूल बांधत आहे यू लूप आकाराचा, त्या संदर्भात देखील आमंत्रण होतं का? MMRDAचंही कुठल्याही पद्धतीचं आमंत्रण किंवा पत्र या कार्यक्रमाच्या संदर्भातलं नव्हतं आणि तसंच कळव्याला झालेल्या स्विमिंग पूलच्या उद्घाटनाचंही कुठलंच पत्र नव्हतं आणि त्याच्यामुळे या संदर्भातलं माझ्या ऑफिसला त्यांनी पत्र दिलं असेल हे त्यांनी दाखवावं। मात्र काय वाटतं, येणाऱ्या काळात वरिष्ठांकडे अशा प्रकारची तक्रार घेऊन जाणार का? कारण वारंवार अशा गोष्टी घडत असतात। या संदर्भातलं मध्यंतरीच्या काळामध्येही आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांकडे ही विषय मांडला होता। आताही सगळ्यांच्या माध्यमांनी आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांकडे हा विषय मांडू। त्याचबरोबर आमचे जे राज्याचे नेते आहेत माननीय फडणवीस साहेब यांच्याकडे असेल, त्याचबरोबर वरिष्ठ नेत्यांकडेही हा विषय आम्ही निश्चितपणे मांडू। उद्या बावनकुळे साहेब ठाण्यामध्ये येणार आहेत, त्यांच्याबरोबरही नगरसेवक निश्चितपणे या संदर्भातली चर्चा करतीलच आणि याच्या संदर्भातलं वरिष्ठ पातळीवरती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। नक्कीच निरंजन डावखरे येणाऱ्या काळात वरिष्ठांशी देखील भेटणार आहे आणि येणाऱ्या काळात आता कारवाई या संदर्भात कसे करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। हक्कभंग समितीकडे जे पत्र देण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आता ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये युतीमध्ये आता भाजपला अनेक वेळा डावळल्यामुळे येणाऱ्या काळात यावरती प्रशासन असलेल्या सत्ताधाऱ्यांवरती कशा प्रकारची कारवाई या ठिकाणी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन योगेशसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।